बातमीने आपण सुरुवात करूयात। इमर्जन्सी रुग्णांकडून ॲडव्हान्स पैसे घेण्यास महापालिकेला मनाई करण्यात आली आहे। पालिकेच्या निर्णयाला इंडियन मेडिकल असोसिएशनने विरोध केलेला आहे। हॉस्पिटल बोर्ड ऑफ इंडियाकडूनही याला विरोध करण्यात आला आहे। ही सक्ती गैरलागू असल्याचं त्यांच्याकडनं सांगण्यात येतं। अनेक जण गैरफायदा घेतील असं देखील त्यांच्याकडनं म्हणण्यात येतं। दीनानाथ रुग्णालयातील घटनेनंतर महापालिका प्रशासनाने हा निर्णय घेतलेला होता। महापालिकेच्या परिक्षेत्रामध्ये येणाऱ्या हॉस्पिटल्सला या संदर्भातल्या सूचना देण्यात आलेल्या होत्या आणि आता याला वेगवेगळ्या हॉस्पिटल्सकडनं किंवा त्या हॉस्पिटलच्या संघटनांकडनं विरोध होताना दिसतो। यामध्ये इंडियन मेडिकल असोसिएशनने विरोध केला आहे। हॉस्पिटल बोर्ड ऑफ इंडियाकडून देखील विरोध होताना दिसतोय। ही सक्ती गैरलागू आहे आणि अनेक जण याचा गैरफायदा घेतील असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे काही अत्यावश्यक उपचारामध्ये ॲडव्हान्स हॉस्पिटलकडनं घेण्याच्या संदर्भातली परवानगी देण्यात यावी अशी मागणी जी आहे ती अप्रत्यक्ष या विरोधातनं केली जाते असं म्हणायचं का? अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे आत्ता क्षणाला आपल्याबरोबर आहेत। वैभव, काय माहिती? विशाल, आपला प्रश्न पुन्हा विचार। माझा प्रश्न असा होता की महापालिकेने जो निर्णय घेतलेला आहे, म्हणजे ज्या ज्या महापालिका आहेत राज्यातल्या, त्यांनी असा निर्णय घेतला की आपल्या परिक्षेत्रातील हॉस्पिटल्सने ॲडव्हान्स घेऊ नये। याला मात्र आता हॉस्पिटलच्या वेगवेगळ्या संघटनांकडनं विरोध होताना दिसतोय। काय माहिती याबद्दल? विशाल, पुणे महापालिकेच्या हद्दीतल्या सगळ्या रुग्णालयांना, ते चॅरिटेबल असेल किंवा खासगी असेल, तात्पुरते रुग्ण ज्यांना इमर्जन्सी पेशंट म्हटलं जातं त्यांच्याकडून अनामत रक्कम घेऊ नये आणि बॉम्बे नर्सिंग ऍक्टचं पालन करावं अशा स्वरूपाची नोटीस बजावलेली होती। या निर्णयाला, महापालिकेच्या या निर्णयाला इंडियन मेडिकल असोसिएशन आणि हॉस्पिटल बोर्ड ऑफ इंडिया या दोन संघटनांनी एकत्र येऊन सगळ्या हॉस्पिटल चालकांची, छोटे नर्सिंग होम असतील किंवा मोठी हॉस्पिटल्स असतील, यांची सगळ्यांची एकत्रित बैठक घेतली आणि महापालिकेने ही जी नोटीस दिली या नोटीसला विरोध केलाय। त्यांनी स्पष्ट सांगितलंय रुग्ण हा इमर्जन्सी किंवा तातडीचा आहे किंवा तो गंभीर आहे हे कुणी ठरवायचं, रुग्णांनी ठरवायचं की डॉक्टरांनी ठरवायचं? कारण त्याच्यातला अधिकार हा डॉक्टरांचा असेल, मात्र तो अनेकदा रुग्ण किंवा रुग्णांच्या नातेवाईकांना मान्य नसतो आणि या निर्णयाचा अनेकदा गैरफायदा सुद्धा घेतला जाऊ शकतो, ज्याच्यामुळे रुग्णालय चालवणं कठीण होऊन बसेल। जर पैसे, अनामत रक्कम जर घेतली नाही तर या रुग्णांवरती उपचार करणं सुद्धा अवघड होऊन बसेल। अनेकदा अनेक रुग्ण जे आहेत ते पैसे न देताच किंवा या नियमाचा फायदा घेऊन हॉस्पिटलची लुबाडणूक करू शकतात। बरोबर। प्रत्यक्षात या अशा पद्धतीनं नियमाची अंमलबजावणी करणं हे शक्य नाहीये आणि तशा पद्धतीची भूमिका जी आहे ती मांडण्यात येते। अगदी धन्यवाद वैभव या सगळ्या तपशिलाबद्दल। मध्ये आमचं असं म्हणणं आहे की इमर्जन्सी पेशंटनी नाही ठरवायची, जो ट्रीटिंग डॉक्टर आहे तो इमर्जन्सी ठरवेल आणि इमर्जन्सीची व्याख्या जी आहे ही सरकारने डिफाईन करावी किंवा IMA त्याच्यावरती आता काम सुरू करणार आहे आम्ही आणि इमर्जन्सीची डेफिनेशन जी आहे ती IMA एक डिफाईन करून लवकरात लवकर एक डॉक्युमेंट त्याच्यावरती आम्ही घेऊन येऊ। गैरवापर हा बाहेर होणार आहे, म्हणूनच आम्ही आपल्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचतो आहे की एखादी प्लॅन्ड सर्जरी आहे किंवा रुटीन जी ॲडमिशन्स आहेत त्यासाठी त्या पर्टिक्युलर प्रायव्हेट हॉस्पिटलच्या पॉलिसीनुसार त्यांना अधिकार आहे डिपॉझिट घ्यायचा किंवा नाही घ्यायचा, म्हणजे प्रत्येक हॉस्पिटलची पॉलिसी ठरवण्याचा अधिकार त्या हॉस्पिटलला आहे। रुटीन केसेसला हे लावावं असं कुठेही त्या नोटीसमध्ये म्हणलेलं नाही आहे, त्याचा फक्त विपर्यास करत आहेत लोक। रुटीन केसेसमध्ये आम्ही 100% पेशंटला आम्ही त्यांना अंदाज देणं, खर्चाचा अंदाज देणं हे आमच्या महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलप्रमाणे मॅन्डेटरी आहे आम्हाला आणि अंदाज दिल्यानंतर ॲडव्हान्ससुद्धा घेण्याचे आम्हाला पूर्ण अधिकार प्रायव्हेट हॉस्पिटल्सला आहेत। तर हे प्रायव्हेट आणि धर्मादाय हॉस्पिटलमध्ये आपण थोडंसं मिक्सचर करायला नको। प्रायव्हेट हॉस्पिटलचे नियम वेगळे असतात, धर्मादायचे नियम वेगळे असतात। प्रायव्हेट हॉस्पिटलला नॉन इमर्जन्सी केसेसमध्ये ॲडव्हान्स घेण्याचा पूर्ण अधिकार आहे असं आम्हाला वाटतं।